बिडकीन बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची बातमी AIN न्यूजने दाखवली होती। याची दखल घेत राज्य परिवहन मंडळाने या बस स्थानकाची साफसफाई केली। पैठण तालुका आगाराच्या अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद पैठण रोडवरील बिडकीन बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलंय। तालुक्यात सर्वात मोठ्या प्रमाणात कमाई करून देणाऱ्या बस स्थानकात स्वच्छता आणि प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत। या विरोधात AIN न्यूजने 16 मार्चला प्रसारित केलेली बातमी बिडकीनच्या स्थानिक नागरिकांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत पोहोचवली। त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की 16 मार्च रोजी राज्य परिवहन मंडळाचे औरंगाबाद येथील स्थानिक अभियंता नालमवाड आणि शाखा अभियंता सरोदे यांनी बिडकीन बस स्थानकाला भेट देऊन त्वरित साफसफाईचे काम केले। यावेळी कंट्रोलर दिलीप चव्हाणही उपस्थित होते। असं असलं तरीही तक्रारीनंतर फक्त थातूरमातूर सफाई केली जाते, मात्र यावर कायमस्वरूपी कारवाईसाठीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नसल्याचं येथील स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे। प्रवाशांसाठी निवारा, शौचालय, पिण्याचं पाणी, रात्रीच्या वेळेस लागणारी लाईट आणि परिसरात स्वच्छता या मूलभूत सुविधा प्रवाशांना हव्या आहेत, परंतु त्याही सुविधा येथील प्रवाशांना मिळत नाहीये। या सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी येथील रहिवासी आणि प्रवासी करत आहेत। या बस स्टँड परिसरातील घाणीची दखल घेतली तर या दखलीचं माननीय मंत्री रावते साहेब यांच्यापर्यंत ही दखल पोहोचवली व त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी त्वरित या बसस्थानकाची सुधारणा करण्याचे आदेश दिले। त्यानुसार हे बसस्थानकाची कामकाज व सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू आहे। यापुढेही जेपर्यंत हे काम पूर्ण होत नाही त्यापर्यंत याकडे पाठपुरावा करत राहील। यापूर्वी सुद्धा ग्रामस्थांनी अनेक वेळोवेळी आंदोलनं केली, निरनिराळी संघटना ग्रामस्थांनी आंदोलनं केली, मात्र ठोस असं पूर्णत्वाचं काम आजपर्यंत कधी झालेलं नाही। तक्रारी आंदोलन झाल्यानंतर छाटछूट दुरुस्ती झाली की पुन्हा पहिले पाड्याप्रमाणे हा विषय सुरू होतो आणि पुन्हा हे बिडकीन बस स्टँड हे अस्वच्छतेचं भांडार बनतं। याला कारण येथील आजूबाजूचे लोकही आहेत, त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे दखल घ्यायला पाहिजे। मात्र महामंडळाने सुद्धा आपली हद्द, आपली काबीज आणि नियमाप्रमाणे जेही काही ते व्यापारी प्रतिष्ठाने आहेत ते सर्व व्यवस्थित चालावीत याकडे लक्ष दिलं पाहिजे। मात्र तसं होत नाही आणि अधिकाऱ्यांकडूनही एवढं काही या प्रकाराकडे गांभीर्याने बघितलं जात नसल्यामुळे या ग्रामस्थांना व प्रवाशांना नेहमी या ठिकाणी अडचण असते। बसस्टँड म्हटल्यानंतर प्रवाशांच्या निवाऱ्याची, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, ती इथे कधीच नसते। रात्रीच्या वेळेस लाईटची सुविधा नसते। या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होते।